केरळ, नारळाची झाडं, शांत पाणी आणि खूप छान वातावरण. केरळ म्हणजे नारळाची भूमी आणि म्हणूनच याला गॉड्स ओन कंट्री म्हणतात. इथली भाषा आहे मल्याळी आणि मल्याळीमध्ये म्हणतात मल्याळम आणि नमस्कारला म्हणतात नमस्कारम. तर नमस्कारम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केरळमध्ये. बँगलोरपासून सुमारे 550 किलोमीटर अंतरावर असलेलं केरळ म्हणजेच समुद्र, बॅकवॉटर, नारळाची झाडं आणि शांतता. आम्ही प्रवास करतोय कोची म्हणजेच एर्नाकुलमकडे. रस्त्याने गेलो तर 10-11 तास, ट्रेनने 12 तास आणि फ्लाईटने 1.5 तास लागतात. आम्ही पोहोचलो आहोत कोची शहरात. हे केरळमधील सर्वात मोठं आणि मॉडर्न शहर आहे. इथे तुम्हाला मरीन ड्राईव्ह, लोकल मार्केट आणि सुंदर कॅफे पाहायला मिळतात. फोर्ट कोची हे केरळ राज्यातील कोची शहरातील एक ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण आपल्या वसाहतकालीन इतिहासासाठी, जुन्या इमारतींसाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. कोचीचा इतिहास अनेक परकीय सत्तांसाठी जोडलेला आहे. पोर्तुगीज, डच, ब्रिटिश या सगळ्यांचा प्रभाव आजही येथील वास्तुकला आणि संस्कृतीत दिसून येतो. चायनीज फिशिंग नेट फोर्ट कोचीचे प्रतीक आहे. आम्ही इथे आलो, आजूबाजूला भरपूर गर्दी होती. समुद्राच्या लाटा जेव्हा पायांना स्पर्श करत होत्या तेव्हा मनाला वेगळीच शांतता मिळाली. थंडगार वारा, समुद्राचा आवाज आणि त्याच्याच बाजूला इथे शॉपिंगचे दुकानं आहेत. इथून बरीच शॉपिंग केली घरच्यांसाठी. इथे 90% लोक ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. चेराई बीच कोचीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. चेराई बीच या बीचची खासियत म्हणजे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बॅकवॉटर. आमच्यासारखे तुम्ही सुद्धा बीचवर शांतता शोधत असाल तर तुमच्यासाठी हा बीच अगदी बेस्ट आहे. अलेप्पी केरळचा जीव म्हणजेच बॅकवॉटर. इथे हाऊसबोटमध्ये बसून प्रवास करणं म्हणजे आयुष्यातला एक खास अनुभव. इथलं लोकजीवन खूप शांत आणि साधं आहे. लोकांची भाषा मल्याळम असली तरी सगळेच खूप हेल्पफुल आहेत. हे आम्हाला इथे आल्यावरच कळलं. अलेप्पीमध्ये अनेक लहान मोठे आयलँड आहे जिथे पर्सनल बोट घेऊन जाता येते. हा अनुभव हाऊसबोटपेक्षा वेगळा आहे. आम्ही सुद्धा पर्सनल बोट केली होती. येथील प्रसिद्ध आयलँड पाथीरामनाल हे आहे. हे आयलँड शांत आणि निसर्गरम्य आहे. इथे पर्सनल बोट किंवा स्पीड बोटने जाता येते. हे ठिकाण फोटो आणि व्हिडिओसाठी अगदी उत्तम आहे. हाऊसबोट काही अशा प्रकारे दिसतात, तुम्ही बघू शकता. पाथीरामनाल आयलँडची खासियत म्हणजे हे आयलँड पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 90 पेक्षा जास्त स्थानिक पक्षी आणि 50 विदेशी पक्षी आहेत. आयलँड फिरून झाल्यानंतर व्ह्यू अशा प्रकारे दिसतो, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. अल्पुजा बीच हा बीच आयलँडपासून थोड्या अंतरावर आहे, त्यामुळे इथे पोहोचायला सोपं जातं. हा बीच खूप प्रसिद्ध असल्यामुळे इथे खूप गर्दी होती. स्थानिक लोकांबरोबरच अनेक पर्यटकही इथे होते. बीचवर बसण्यासाठी खुर्च्यांची सोय होती. इथे 100 रुपये प्रति तास या दराने खुर्ची मिळत होती. आरामात बसून समुद्र पाहता येत होता. व्हिडिओचा शेवट केरळमधील चविष्ट खाद्यपदार्थांपासून करते. इथलं प्रसिद्ध फिश थाळी तसेच इथल्या खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. समुद्र आणि बॅकवॉटर जवळ असल्यामुळे इथे ताजे मासे सहज मिळतात.
त्यामुळे फिश थाळी विशेष आहे. तसेच इडली अप्पम, चना चाट, पद्दू पोळी, प्लेन उत्तप्पा, रोस्टेड उत्तप्पा, इडली, डोसा आणि व्हेज पुलाव हे सगळे पदार्थ खूपच चविष्ट होते. केरळमध्ये आल्यावर नक्की हे पदार्थ ट्राय करा. जर तुम्हाला निसर्ग शांतता आणि वेगळा अनुभव हवा असेल तर केरळला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.